चांदेकरवाडी गावात गेल्या 4 दिवसांपासून कावेळीचे रुग्ण आढळून येत आहेत. जुलाब, उलट्या, अशक्तपणा अशी लक्षणं असलेले गावातील 10हून अधिक रुग्णांवर कसबा वाळवे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. दूधगंगा नदीकाठावरील अनेक गावांचं गटारींचं आणि मैला मिश्रित पाणी, साखर कारखाना आणि दूध संघ आणि खासगी प्रकल्पांचं दूषित पाणी थेट दूधगंगा नदीत येत असल्यानं रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं चांदेकरवाडी ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. चांदेकरवाडी गावामध्ये सध्या कावीळीचे पेशंट दिवसेंदिवस वाढण्याची शक्यता आहे, वाढत आहेत. कारण इथून पाठीमागे चांदेकरवाडी गावाच्या पाठीमागं कसबा वाळवे, बिद्री कारखाना, गोकुळ दुसंग इतर बरेच प्रकल्प पाठीमागं आहेत. त्यातल्या त्यात कसबा वाळवे गावातील सांडपाणी किंवा इतर प्रकल्प तिथे जे वाळव्या गावामध्ये आहेत त्याचं सांडपाणी नदीमध्ये मिसळून ते प्रदूषित पाणी आमच्या वाळव्याच्या खालच्या गावांना प्यावं लागतंय. त्यामुळं कावीळीचे इथून खालच्या प्रत्येक गावात चांदेकरवाडी असू दे, बेलवडे असू दे, बाचणीपर्यंत तिकडे सिडनेलीपर्यंत कावीळीचे पेशंट वाढत आहेत. यावरती प्रदूषण महामंडळानं त्वरित लक्ष देऊन त्यावरती योग्य ते उपाय करावे. चांदेकरवाडी ग्रामपंचायतीनं नदी दूषित करणाऱ्या ग्रामपंचायती आणि प्रकल्पांशी पत्रव्यवहार केला असून प्रदूषण नियंत्रण मंडळानंही दखल घेऊन नदीत सोडलं जाणारं दूषित पाणी थांबवावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दूषित पाण्यामुळेच गावात काविळीचे रुग्ण सापडत असल्याचं वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र शेटे यांनी सांगितलं. आरोग्य पथकाकडून गावात तपासणी सुरू असून नागरिकांनी पाणी उकळून प्यावं असं आवाहन आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासनानं केलंय.